नालायक हरामखोर गद्दार. काय ठोंबऱ्या, आता कसं वाटतंय? नीच हरामखोर हलकट, तू सुद्धा त्यांना सामील झालास. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिथं तुझ्या रक्तानं तुझ्या सगळ्या अपेक्षा भंग केल्या, तिथं माझ्यासारख्या परक्या माणसाकडनं कसल्या अपेक्षा करतोस रे? तू आता मला परका झालास? अरे काय नाही केलं तुझ्यासाठी, सगळं केलंय मी. भीक भीक मागत होतास, तुझ्या कुटुंबाला मी पोचलंय. अरे कुत्र्यासारखा जगत होतास, मी माणसात आणले तुला. मेहरबानी केलीस. तुझ्यासाठी केलेल्या कामाचा विसर पडलं वाटतं तुला. तर ते पैसे मोजलेत मी, पैसे कधी ऐकले नव्हतेस एवढे. नालायक हरामखोर, साप आहेस तू आणि माझी ती पोरं. ती तर मरणारच आहेत रे, म्हणून मी तुला वेडेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलाय. तुझं सगळं वैभव आता माझं होणार आहे. तू एकदा माझ्या हातात ये, गळा दाबतो तुझा. नालायक हलकट. हिम्मत असेल तर आत ये कुत्र्या, ये आत ये. मी तुला पिळून काढतो चांगला. ये आतमध्ये. म्हाताऱ्या जेवण घे चल. ठोंबरेला, वासुदेव बळवंत ठोंबरेला तू अॅल्युमिनियमची थाळी जेवायला देतोस? मग तुला सोडणार नाही मी, हरामखोर. म्हाताऱ्या, माझ्या तोंडावर थाळी फेकून मारतो. रॉकी तुला सोडणार नाही. साला माझ्या तोंडावर थाळी फेकून मारतो काय या पांडूच्या? पांडूला कोण पांडू काय करतोय तू? तुला क्वार्टर दिले ना, बस पांडू आउट, बाहेर आधी. मॅडम पण एक शब्द बोल नको. सायसेट गेट आउट. साला माझ्याच तोंडावर अन्न फेकून मारतो काय? यांना सेरनस फिनार्गन द्या. स्टाफ इंजेक्शन घेऊन या. केवढी मोठी झालीस, थोडीशी होतीस छोटुकली. माझ्या बंगल्याच्या आवारातल्या बगीच्यात फुलपाखरा मागे धावायचीस. मी तुम्ही फडक्यांची? हो तुम्ही. उठवा त्याला, सांभाळ. तुम्ही? हो तुम्हीच. सावकाश सावकाश. तू इकडे कशी आलीस? बाबा कुठे आहे? बाबा त्याला तपायला सांग, त्याला ठार करतील. शोधतायत त्याला. माझी मग कशी अवस्था करून टाकली. वेडं ठरवून मला डांबून ठेवलं इथं हॉस्पिटलात. मानसिक छळ करून मला ठार मारणार आहेत, कारण माझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची त्यांना. रॉकी आला होता इथं. रॉकी? हो, उंच धिप्पाड काळा कभिन्न रॉकी. त्याचा आणि देशपांडेंचा डाग आहे सगळा. तू इथं कशी का आलीस? तुला बाबांनी पाठवलं? हो बाबांनीच पाठवलंय. फडके सांगायचा मला, मुलीला मेडिकलला पाठवायची. एवढीशी होतीस, चॉकलेटसाठी हट्ट करायचीस. तुला द्यायला आता माझ्याकडे काही नाही, काही नाही. मला वेडा करून टाकलं. मला अॅल्युमिनियमच्या थाळीतून जेवण घेऊन आला, मला बट्ट्याने मारलं.
या वासुदेव बळवंत ठोंबरेला पट्ट्याने मारलं मला. हे सगळं कशासाठी? माझ्या प्रॉपर्टीसाठी. काका काका आता मी आहे ना, तुमच्यावर कोणी हात उचलणार नाही. हं? बरं झालं तू आहेस ते. तू कुणाला सांगू नकोस. तू फडक्यांची सुमी आहेस ते. नीट हलकट नालायक माणसं फिरते तिथं. तो रॉकी होऊन गेला. रॉकी गद्दार आहे तो, गद्दार. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही हं? तू एक काम कर. तू गव्हर्नमेंटच्या माणसांना इथं घेऊन ये. हा बर. वकील आण चांगला असा. वकील आण. वकील असलेला बरा असतो. ठीक आहे, ते मी बघते. हं? तुझा बाप कुठे? बाबा बाबा त्यांना गावी पाठवले. 3 महिने तरी येणार नाहीये. हे चांगलं केलंस. एकमेव इमानदार माणूस. बर, आता मी निघते. हं? सकाळी येईन. तुम्ही हं? किती घाण आहे इथं. वेडे झाले म्हणून त्यांना अशी वागणूक देतात. अशी देतात वागणूक. सिक्युरिटी, दरवाजा बंद करून घ्या आणि रूम साफ करून घ्या. पांडूला बोला आण जरा. ढालाय खलकट माणूस. Damn it. काय झालं ग? हा पांडूला सगळ्या पेशंट असाच वागतो. अगं त्याने त्या फडके पेशंटला पट्ट्याने मारलं. नालाय काय का तो? डीन कडे कंप्लेंट करणार आहे मी की असल्या फालतू माणसामुळे हॉस्पिटलचं नाव बदनाम होतं. काय मॅडम, काय झालं? कशाला बोलावलंय? हे बघ पांडू, जे झालंय ते पुन्हा होता कामा नाही. पेशंटवर हात उचलण्याचा अधिकार तुला दिलेला नाहीये. त्याने तोंडात थाळी फेकून मारले ते तुम्हाला दिसलं नाही? हे बघ, ते मनोरुग्ण आहे, ते स्वतःमध्ये नाहीयेत. आणि त्यांचं हगलेलं मुतलेलं आम्ही काढतो ते तुम्हाला दिसत नाही? तुझी ड्युटी आहे ती, त्याचा पगार मिळतो तुला. आणि ऐक, माझ्या समोर आवाज खाली करून बोल. का काय आवाज खाली करू? आवाज चढवणार? हे बघा, आम्ही जी कामं करतो ती तुम्हाला दिसत नाहीत आणि आमच्या चुका दिसतात. होय, हे बघ, मी तुला पुन्हा सांगते, ती तुझी ड्युटी आहे, समजलास? ड्युटी बिटी आपल्याला समजायची नाही काय? तुम्हाला काय वर कंप्लेन करायचं करा, पण आपल्याला पाहिजे तेच करणार. हे हॉस्पिटल तुझ्या बापाचं नाहीये. हे बाप काढायचं नाही. असाच वागलास ना सगळं खानदान गणित चार चौकात. ही काय खानदान करते? तुला काय वाटतं पेशंट दंगर यायला? पुढे आलास ना दात तोडून टाकेल. पांडू भरपूर झालं नाटक. चल आता भरपूर झालं पांडू. चाल. मॅडम, चांगलं झालं. ते हराम करायला तुम्ही चांगला धडा शिकवलात. काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला त्यांचा प्लॅन कळलाच नाही रे. मला ठार मारणार आहेत ती, माझी पोरं, माझ्या संपत्तीसाठी. बरोबर 3 वाजता. रॉकी, मग आपण दोघं मिळून इथून निघून जाऊया. सोपं आहे ते. ठोंबरे, बच्चन सिंगचा काही भरोसा नाही. आणि मला हा खेळ खेळायचा आहे. बऱ्याच वर्षांनी इतकी इंटरेस्टिंग केस हाताळायला मिळाली. अहो पण आता पुरे. किती उशीर होतोय? खरंच उशीर होतोय नाही, उशीर झालाय. आधीच लक्षात आलं असतं तर ही केस माझ्या हाताबाहेर केली नसती. डॉक्टरांनी असं इमोशनल व्हायचं नसतं का? डॉक्टरांना मन नसतं? अगं, माझा एक पेशंट सायकोटिक झाला. त्याच्या हातून त्याच्या सख्ख्या मुलाचा खून झाला. चला आपण झोपूया एखाद्या नॉर्मल माणसासारखे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. हा, गुड मॉर्निंग. पंडित सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय. चला. ही फडक्यांची केस फाईल. इथे आल्यापासून त्यांचा मेंटल ग्राफ लिहून ठेवलाय. ते हॉस्पिटलचे कपडेच घालायला तयार नव्हते. मी वासुदेव बळवंत ठोंबरे, मी हे कपडे, युनिफॉर्मचे कपडे अजिबात घालणार नाही. पोलीस येऊन गेले की नाही? जाब जबाब घ्यायला आले होते, पण मी त्यांना भेटायला अलाव नाही केलं.
मे आय कम इन सर? येस, कम इन प्लीज, कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. डॉक्टर कामत, फेमस सायकॅट्रिस्ट. हॅलो. हॅलो सर. दिस इज द मोस्ट प्रेशियस मुवमेंट ऑफ माय लाईफ. का तुम्ही आमचे आयडॉल आहात. आयडॉल? येस सर. मानसोपचार तज्ञांना एवढं स्टेटस मिळून दिलं तुम्ही तुमच्या ज्ञानानं, तुमच्या कार्यानं. हो, थँक्स अलॉट. अगं, मला तुझी त्यांना ओळख तर करून देऊन दे. डॉक्टर कामत, डॉक्टर उर्मिला साने. लहान दिसते, पण शी इज व्हेरी एफिशियंट अँड डिवोटेड डॉक्टर इन माय हॉस्पिटल. अतिशय हुशार. सो प्लीज. नाईस मीटिंग यू. उर्मिला आपल्याकडे फडकेनं आणलंय ना, पोलीस केस आहे ती. येस सर. 4 नंबर सेल मधले. अरे कोणी आहे का इथं? तो ओळखतो तिथला माणूस. त्यांनी कुठे मारलं? कोणी लक्ष द्या रे इथे. अरे कुठे गेले सगळे? लक्ष द्या तिकडे. ओरडता कशी वागू नका. नमस्कार साहेब. भैरू, तू कसा काय इथं? साहेब, मला कळलं तुम्हाला हिथं ठेवलंय. गुपचूप शोधत आलो. रॉकी फिरतो इथं. माझ्याबद्दल कुणाला काय माहित नाही साहेब. हा, काय करतायत काय माझी हरामखोर पोरं? पार इले वाट लावली त्यांनी साहेब. रामोन परशा पण गायबच आहे ती. त्यांना सुधीक मारलं वाटतं त्यांनी. बरं झालं. नमक हराम साले. मोठा कसा आहे? त्या दिवशी मारलं त्याला आणि त्याच्या बायकोला. मुलगा जागीच ठार झाला. सून वाचलीये, पण मूल गेलं. ओ सो सॅड. पण हे सगळं केलं वासुदेव बळवंत ठोंबरेनी. फडकेनी एक कथानक रचलं, स्वतःचं नाव त्याच्या सेक्रेटरीला दिलं आणि वासुदेव बळवंत ठोंबरेचं कथानक लिहिता लिहिता कधीतरी नकळत स्वतः ठोंबरे झाले. त्याचं आयुष्य जगायला लागले. त्यांनी लिहिलेली सगळी पात्र काल्पनिक नाहीयेत. त्यातलं एक पात्र कधीतरी फडकेंच्या आयुष्यात होतं, रॉकी. माधवच्या सांगण्याप्रमाणे फडक्यांच्या डायरीत लिहिलेला रॉकी सारखा दिसणारा एक माणूस होता. फडके ज्या कंपनीत काम करीत होते तिथला वॉचमन. लहानपणी कधीतरी माधवनी त्याला पाहिलंय. सर, एक नाही 2 पात्र आहेत. ते मला त्यांचा सेक्रेटरी फडकेंची मुलगी समजतात. What? येस सर. पहिल्याच दिवशी मी त्यांच्या सेलमध्ये गेले होते तर तिथे एक प्रॉब्लेम झाला. मला बघितल्यावर त्यांनी विचारलं की एवढीशी होतीस की एवढी मोठी झालीस? फडकेंची सुमी ना तू. एक्सलंट. एक अतिशय चांगला क्लू मिळालाय. अंधुकसा का होईना पण एक डेफिनेट आशेचा किरण सापडलाय. आणि सर, त्यांनी मला सांगितलंय की गव्हर्नमेंटचा माणूस घेऊन ये किंवा वकील असला तरी चालेल. आई, तू सुद्धा कुणाला सांगू नकोस ही गोष्ट. नाही नाही साहेब, मी तर त्यांना भेटत नाही आणि मी इथनं सोडून चाललोय. साहेब, तुम्ही बाहेर आला की मला बोलून घ्या परत. हा, बोलवीन. तू सुमीकडे पत्ता देऊन जा. साहेब, सही पाहिजे मला. माझ्या प्रॉव्हिडंट फंडाचे पेपर आणले, ती पैसे घेऊन इथनं निघून जातो. हा, दे सही करतो ते. काय ठोंबऱ्या, कसा फसवला? तुझी सगळी इस्टेट आता माझी झाली. ठोंबरे ग्रुप ऑफ इंडस्ट्री आता माझ्या नावावर झाली. चल. मला फसवतो. मला बाहेर येऊ दे, तुला सोडणार नाही. मी बघतो तुला. मला बाहेर येऊ दे. मला फसवतो. वॉचमॅन वॉचमॅन वॉचमॅन, जरा बघा. सुमी सुमी. आता रॉकी आला. रॉकी 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 प्रॉपर्टीच्या पेपरवर माझी सही घेऊन गेला. माझ्या नोकऱ्याला बरोबर घेऊन आला होता. रॉकी दिसला नाही? तो बघ, तो बघ. हो उंच धिपाड काळ काळा तो बघ गेला. तो हो दिसला मला. तो प्रॉपर्टीच्या कागदावर माझी सही करून घेऊन गेलाय. तुम्ही काही काळजी करू नका. तो काहीही करू शकणार नाहीये. आपण त्याला व्यवस्थित फसवूया. माझी प्रॉपर्टी तो आपल्या नावावर करून घेईल. माझ्या बरोबर आता गव्हर्नमेंटचा माणूस आलाय. गव्हर्नमेंटचे मोठे वकील आहेत हे. हो, नमस्कार. या तुम्ही सर सांगतो. या ह्यानं आत घेऊन ये. एक काम करूया, आत्ता मी आत येत नाही. आत्ता मी त्याच्या मागे जातो, त्याच्यावर पाळत ठेवतो. तो काय करतोय, कुठे जातोय, आणि उद्या येऊन तुम्हाला भेटतो. या ते तुझ्या वरिष्ठांना सांग. तो बाजूचा ओरडत होता जीवाच्या आकातानं. मारत होते त्याला, मारत होते वाटतं. हा, सांग वरिष्ठांना. किती घाण आहे, दुर्गंधी पसरली.
हो सांगते काका, तुम्ही बसा निवांत. तुम्ही उद्या येताय नक्की? हो नक्की नक्की येतो. हा, हा. आज पहिल्यांदाच एका मानसिक रुग्णाला दुसऱ्या मानसिक रुग्णाच्या प्रॉब्लेम बद्दल बोलताना ऐकलं. पण सर, तुम्हाला काय वाटतं, काय होईल त्यांचं? म्हणजे आय मीन सर, ते बरे होतील? नाही तर काय की 90% पेशंट्स यातून बाहेर येत नाही. आपण प्रयत्न करत राहायचे. उर्मिला, आपल्या समोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे त्यांच्या डोक्यातलं हे जे काल्पनिक पात्र आहे ठोंबरे, ते पूर्णपणे काढून टाकायचं, किंवा मग त्यांना ऍज इट इज ठोंबरे म्हणून जगू द्यायचं. पण सर, ठोंबरे म्हणून जगताना त्यांच्या हातून पुन्हा अशी भीषण कृत्य होण्याची शक्यता आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला त्यांच्या डोक्यातले ठोंबरे पूर्णपणे वाईप आउट करायला हवेत. दॅट्स ट्रू. आणि आपल्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट झाली आहे. आपण दोघे त्यांच्या कथानकातली 2 पात्र झालो आहोत. आता फक्त ते 3रं पात्र रॉकी, जे ऍक्च्युली आहे, ते भेटायला हवं. म्हणजे कदाचित आपण अशक्य सुद्धा शक्य करू शकू. या दॅट्स ट्रू सर. लेट्स थिंक पॉझिटिव्हली. डॉक्टर साने, दिस इज अ चॅलेंज टू सायन्स अँड अवर कॅलिबर, आणि आपण ते स्वीकारले. उर्मिला, हा, तुझ्या आईचा फोन. बरं, ओके सर, मी येते. सर, ये. अच्छा डॉक्टर, मी पण निघतो. ओके, यू आर मोस्ट वेलकम. चला. आणि माझं संपूर्ण तुम्ही आत सहकार्य आहे चला बघू तुम्हाला. आत. थँक्यू सर. ओके. चिंदरकर, जरा बाहेर या. यस. काय रे? यस, काय चाललंय काय हातात? काय तुझ्या? आपलं ते परत जर तंबाखू मैदान दिसशील ना तर जागच्या जागी डिसमिस करून तुला मी आउट. काय चाललंय चिंदरकर? हॉस्पिटलमध्ये बेशिस्तपणा मी अजिबात चालवून घेणार नाही. मला सांगतो मी. खंडाल डॉक्टर कामात आहेत का? हो या बाबा. नमस्कार आई येतो ग. डॉक्टर, मी खरात. हो खराच साहेब, मी तुमचीच वाट बघत होतो. या ना. या बसा. तर खराच साहेब, काल आपलं फोनवर ज्या संदर्भात बोलणं झालं त्याबद्दल काही माहिती मिळाली का? हो, तुम्ही जे वर्णन केलं तशा प्रकारचे आमचे एक वॉचमन होते, सदाभाऊ बागडे. सदाभाऊ बागडे. त्यांचा सध्याचा पत्ता मिळू शकेल? त्यांचा गावचा पत्ता मिळाला, तो असा आहे. सदाभाऊ बागडे, सोनगाव, जिल्हा सोलापूर. पण डॉक्टर, फडके साहेब यातून त्यासाठीच तर सगळे प्रयत्न चाललेत. एक्सक्यूज मी. हॅलो. हा विवेक बोल. नाही, आज मी तिकडे जाणार नाहीये. तिकडे काही चांगल्या डेव्हलपमेंट्स आहेत, भेटल्यावर सांगतो. पण तू लगेच इकडे ये. तुला बाहेर जावं लागणार आहे, सोलापूरला. अरे मित्रा, सदाभाऊ बागडे इकडेच राहतात का? इकडे राहतात की. इकडे का? होय. बर. एक मिनिट. हा, सदाभाऊ बागड्यांचं घर दाखवता का? या दाखवतो. हा. मुंबईवर आलोय तुम्ही? हो, मुंबईहून आलो. जरा बागड्यांकडे काम होतं. तुम्ही इकडेच राहिला का? होय. अच्छा अच्छा. अरे सचिन, इकडे. हा बनचा नातू. बर. बागड्यांचा नातू का रे तू? वय वय. आबा आहेत का घरात? आहेत की. जरा बोला ना त्यांना. काय नाव तुझं? सचिन. सचिन. अरे वा. कुठल्या शाळेत शिकतो? साने गुरुजी विद्यालय. साने गुरुजी विद्यालय. अरे वा वा वा. आबा,